नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, पेन्शन योजनेवर सरकारचा मोठा निर्णय. नेमका कोणता निर्णय सरकारने घेतलाय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर. त्याकरता मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. अनेक कर्मचाऱ्यांनी बऱ्याच काळापासून जुन्या पेन्शन योजनेची मागणी केली होती, पण केंद्र सरकारने अजूनही याला सहमती दर्शवली नव्हती. आता सरकारच्या निर्णयानंतर काही कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना निवडण्याची संधी मिळत आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने हा उपक्रम सुरू केला आहे. इतर केंद्रीय स्वायत्त संस्थांनी देखील यांचे अनुकरण करू शकतात. आता इतर केंद्रीय संस्थांमधील कर्मचाऱ्यांनाही जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळू शकेल का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या कर्मचाऱ्यांना मिळणार दिलासा. मित्रांनो, केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे आता वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने मंजुरी दिली आहे. त्यामुळे अनुकंपा नियुक्ती अंतर्गत नोकरी मिळालेल्या कर्मचाऱ्यांसाठी दिलासा मिळालेला आहे. अनुकंपा नियुक्ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवेदरम्यान मृत्यू झाल्यास किंवा काही प्रकरणामध्ये कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास त्यांच्या कुटुंबातील अवलंबून असलेल्या सदस्याला आर्थिक मदत देण्यासाठी दिलेली नोकरी. हा निर्णय अशा कर्मचाऱ्यांना लागू होतो ज्यांनी 1 जानेवारी 2004 पूर्वी अनुकंपा नियुक्तीसाठी अर्ज केला होता, पण 1 जानेवारी 2004 नंतर नोकरीत रुजू झाले. तोपर्यंत राष्ट्रीय पेन्शन प्रणाली लागू झाल्यामुळे त्यांचा NPS अंतर्गत समावेश करण्यात आला होता. आता केंद्र सरकारने अशा पात्र कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना निवडण्याचा पर्याय देण्याचा निर्णय घेतलेला आहे. CSIR ने 7 जुलै 2026 रोजी एका कार्यालयीन ज्ञापन जारी करून आपल्या सर्व प्रयोगशाळा संस्था आणि युनिट्सना या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिलेले आहे. हा निर्णय सुरुवातीला कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन मंत्रालयाने 22 जून 2026 रोजी एका पत्राद्वारे सुरू केला होता. संबंधित मंत्रालय किंवा विभाग 12 डिसेंबर 2003 रोजी किंवा त्यापूर्वी अनुकंपा नियुक्तीसाठी अर्ज केलेल्या कुटुंबातील सदस्यांना जुन्या पेन्शन योजनेचा पर्याय देऊ शकतो, असे नमूद केले आहे. ज्या कर्मचाऱ्यांची भरती 1 जानेवारी 2004 पूर्वी झाली होती परंतु नियुक्तीनंतर झाली, त्या कर्मचाऱ्यांना याआधी मार्च 2023 मध्ये केंद्र सरकारने या कर्मचाऱ्यांना एक वेळ पर्याय निवडण्याची संधी दिली होती, पण त्यावेळी अनुकंपाखाली मिळालेल्या निवृत्तीवरील कर्मचाऱ्यांना ही सुविधा दिली नव्हती. मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन अपडेट्स पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.